नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा तीच विनंती की आमच्या चॅनलला फॉलो करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे आमचे नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला पडत जातील. आणि सर्व पाणी शोधक मित्रांना विनंती आहे की हे 5 पाण्याचे संकेतस्थळे असतात. तर 5च्या ऐवजी 6 पण असू शकतात आणि कसे कसे आहेत ते मी पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतोय. आणि मी जवळपास 2020 पासून पाणी शोधकाचे काम करतोय. आणि मी काही कारणास्तव आता पाणी बंद केलेलं आहे बघण्यासाठी. आणि माझा मुलगा जो आहे प्रज्वल जाधव पानाडी, हा मुलगा पाणी शोधकाचं काम करतोय. तर बघा मित्रांनो, जे काही मला जे पाणी आढळलं होतं शेतामध्ये, अनेक ड्राय भागामध्ये मी जातो आणि तिथं मला समजा पाण्याचं प्रमाण थोडक्यात कमी वाटतंय मला. तर त्याच ठिकाणी मी असे संकेतस्थळं बघतो की 99 नाही 100% त्या ठिकाणी मी प्रयत्न करून आणि पाणी लागेल. तर ती संकेतस्थळे कोणकोणती आहेत बघा. जसे की मी शेतामध्ये गेलो तर शेतामध्ये पहिले म्हणजे वारुळापाशी 99 नाही 100% पाणी असते मित्रांनो. तर वारुळापाशी आणि जो आपल्या शेतामध्ये असतो बघा वासनीचा वेल म्हणतात, तर वासनीच्या वेलापाशी पाणी असते. आणि आपल्या उंबरीच्या झाडापाशी सुद्धा भरपूर असं पाणी भेटतं. 1-2 लाईनीचा आपल्याला क्रॉस भेटतो मित्रांनो. तर आणखी जे म्हणतात आपट्याचं झाड असतं मित्रांनो बघा, तर आपट्याच्या झाडापाशी पण भरपूर पाणी असतं. आणि म्हणजे सरासरीमध्ये 1.5-2 इंची पाणी असतं. तर हे असे बरेच काही आपल्याकडं शेतीमध्ये पाहायला मिळतं. तर आणि थोडा ओलावा जरी म्हटलं त्या झाडापाशी आसपास तरी असतोच, वारुळापाशी पण असतो थोडाफार. तर याच्यावरून आपल्याला अंदाज येतो की आपल्या याच्यापाशी किती पाणी असेल म्हणून. तर मित्रांनो, आता माझा मुलगा आहे प्रज्वल जाधव पानाडी. तर हा मुलगा पाणी शोधण्याचे काम करतोय मित्रांनो. आणि मी 2020-21 पासून मी बंद केलेलं आहे पाणी बघायचं. तर काही कारणास्तव मी बंद केलेलं आहे. आणि माझा मुलगा आता पाणी शोधक आहेत, प्रज्वल जाधव पानाडी. म्हणगोष्ट आहे, मूर्ती लहान पण कीर्ती महान, अशी या प्रज्वल जाधव पानाड्याचे महत्त्व आहेत मित्रांनो. आणि ह्या 5 वस्तू, आपल्या 5 ते 6 वस्तू जर शेतात जर एखादी जरी वस्तू मिळाली, तर मी अशा बऱ्याच भागामध्ये गेलेलो आहे ड्राय भागामध्ये. तर त्या ठिकाणी मला पाण्याचे कुठलेही स्रोत आढळले नाही. परंतु ज्यावेळेस मी ह्या क्रिया ज्या बघितल्या माझ्या हिशोबाने, की ज्या ठिकाणी उंबराचे झाड असेल, त्या ठिकाणी पिंपळाचे असेल, वारुळ असेल, आपट्याचे झाड असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी मी त्या ठिकाणी जाऊन पाणी शोधले असता हा माझा स्वतःचा अनुभव आहे. तर मला त्या ठिकाणी 2 लाईनीचा क्रॉस आणि ज्या ठिकाणी मला 1.5 इंच पाणी मला आढळलं आहे, त्या ठिकाणी 1.5 इंचापेक्षा सुद्धाही जास्त पाणी लागलेलं आहे मित्रांनो. तर असे माझे म्हणजे मी ज्यावेळेस पाणी शोधत होतो त्यावेळेस मला भरपूर अनुभव आले. तर मला ज्या वेळेस म्हणजे या गोष्टी मी ज्या क्षेत्रात जायचो, पाणी चेक करायचो आणि बघायचो की मला ह्या गोष्टी इथं आढळलेल्या आहेत, तर मी या गोष्टीपासून बरोबर थोड्या अंतरावर जाऊन पाणी चेक केलं असता. मी तिथं बरोबर पाणी चेक केल्याबरोबर मला त्या ठिकाणी पाण्याच्या लाईनी बरोबर भेटतात. एक लाईन भेटली की मी त्याला आसपास शेजारी दुसरी 1, 2, 3 काय ज्या लाईनी क्रॉस होतील त्या लाईनीचा क्रॉस काढून बरोबर त्या ठिकाणी बोरवेलचा किंवा विहिरीचा पॉईंट देतो. तर कसा वाटला माझा नवीन हा ब्लॉग मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि प्रज्वल जाधव पानाडी यो छोटा मुलगा आहे 11 वर्षाचा. तर कोणाला विहिरीचे आणि बोरवेलचे पॉईंट घेण्यासाठी मला 100% कॉल करा, मी तुम्हाला रिस्पॉन्स देईल. भले 1-2 दिवस मी लेट येऊ शकतो, पण 100% शेतकऱ्यांसाठी आपल्याला लढायचं आहे. आपल्याला जिंदगीत काहीच करायचं नाही मित्रांनो, फक्त चांगल्या माणसासाठी लढायचं आहे. ओम साईराम आणि जय साईराम.